इथं मेथड घेतला होता डाऊनसाठी. तर ह्याचा टीपी कंप्लीट झाला आहे, पण मी इथं एक्झिट झालो ब्रेकवरच. सगळ्यात मोठी चूक की मी होल्ड नाही केला. थोडंसं मार्केट खाली जाऊन वर आल्यानंतर मी माझा ट्रेड ब्रेकवर करून टाकला. इथं मी फेअरमध्ये आलो का काय माहीत नाही. आय थिंक फेअरच आहे, टोटली फेअर आहे. इथं मी ट्रॅप ऑफ फेअर झालो, जेणेकरून माझा मी SL प्लसमध्ये घेतला. 0. आय थिंक कितीचा प्रॉफिट काढला, चेकआउट तुम्हाला दाखवतं की किती प्रॉफिट काढला इथं. आय थिंक इथं नाही लिहिलं मी, इथं दिसेल आपल्याला क्लोजिंगमध्ये बघा. हे बघा 0.0004 हा प्रॉफिट काढून आपण बाहेर पडलो. सगळ्यात मोठी फेअरचा म्हणजे हे एक्झाम्पल आहे बायसाठी. तर बघू शकता एकदम ॲक्च्युअल ट्रेड होता, ॲक्च्युअल रिझन पण होता, सगळं होतं, पण आपण इथं ट्रेड नाही घेतला. इथं आपण एक्झिट झालो. ठेवला असता तर आपला जो प्रॉफिट असता तो कितीचा असता तुम्हाला तिथं पण दाखवतो. प्रॉफिट असला असता कुठं येते लेवल, येते पेंटिंगची लेवल कुठे गेली आता, ही लेवल आहे. आणि TP $45 पोच होता. TP कितीचा पोच होता, $45 TP असला असता. इथं म्हणजे हे एक्झाम्पलसाठी सांगतो मी तुम्हाला. नाही तेच म्हणलं असं काय होतं. ओके, $6.48 आपल्या TP इथं भेटला असता, पण जाऊ द्या, आता काय बोलून फायदा नाही. त्यापेक्षा इथं मी जनरल जे आहे आपलं जनरलमध्ये इथं एडिट करतो आणि इथं लिहून टाकतो की इथं मी का असं केलं ते. तर हेच सांगायचं रिझन आहे. झालं असतं पण मी नाही करून घेतलं ते, वेट अँड वॉच नाही केलं मी. आय थिंक जर सपोज मी ह्या ट्रेडला फक्त लावून सोडलं जरी असतं तरी माझं पूर्णपणे प्रॉफिट मला बघायला भेटलं असतं. ठीक आहे गाईस, बास करूया एवढंच. बाय.